जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याचा वाद टोकाला गेलेला आहे। संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केलेले आहेत। काल राजुऱ्यामध्ये मतदानादरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी ऑडिओ क्लिपसह तक्रार दाखल केली आहे। तर दुसरीकडे आपण कोणालाही धमकी दिली नसल्याचं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये क्षीरसागर काका पुतण्यांमधला वाद टोकाला गेलेला आहे। काल या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत, मतदान पार पडलेलं आहे आणि त्याच दरम्यान आरोप केले जातात पुतण्याकडून काकांवरती त्यांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर काका पुतण्यांच्या या वादामध्ये काल नेमकं काय घडलेलं आहे आणि या दोघांनी एकमेकांवरती काय आरोप केलेले आहेत आपण पाहूयात। आम्ही निवडणूक आयोगाकडे ही क्लिप आम्ही दिलेली आहे की त्यांनी आमचे बूथ प्रतिनिधी जे आहे भगवान बहिर त्यांना अशा प्रकारे फोन केला, त्यांना दम दिला की तू तिथून निघून जा। खऱ्या अर्थाने निवडणूक प्रतिनिधी तो आमचा आहे आणि त्याच्या मोबाईलवर फोन करणं हा भागच चुकीचा आहे। जर मला एखादी तक्रार आली असेल आणि त्या तक्रारीच्या निमित्तानं मी बोललो असेल की बोगसगिरी थांबवा, जर मोगल मतदान करताना तुम्ही जर पकडले गेले, निदर्शनास आलं तर तुम्हाला कोणी वाचवणार नाही, त्यात वाव काय? कोण कुणाला धमक्या देतं, कोण कुणाचे पाय तोडा म्हणतं, कोण कुणाला मारतं दररोज, हे तर नावं सगळ्या जनतेला माहिती आहे। चोराच्या उलट्या बोंबा आल्या ह्या।